साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मेव देवं सर्व कार्येषु सर्वदा। तर पाटील, अशा तऱ्हेने आता आपण अध्यायाला सुरुवात करायची आहे। तर पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितले आहे? पहिल्या अध्यायामध्ये कैलासावरती शंकर आणि पार्वती बसले असताना त्यांच्या मनामध्ये एक विचार आला की आपल्याला दोन मुले, पहिला म्हणजे कार्तिकी आणि दुसरा म्हणजे गणपती, तर यातील प्रथम पूजेचा पहिला मान कुणाला द्यायचा? तर शंकरांच्या मनामध्ये युक्ती सुचली की या संपूर्ण ब्रह्मांडाच्या 5 फेऱ्या मारून आमच्या मांडीवरती कोण येऊन बसेल त्याला प्रथम पूजेचा पहिला मान दिला जाईल। कार्तिक स्वामी उठले, आपल्या मयूरावरती बसले आणि संपूर्ण ब्रह्मांडाच्या प्रदक्षिणेसाठी निघाले। पण गणपतीने तसे केले नाही। गणपती लहानपणापासून चतुर आणि चाणाक्ष होते। त्याने आपल्या आईवडील ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणाच्या 5 फेऱ्या मारल्या आणि आपल्या आईवडिलांच्या मांडी येऊन बसले। तेव्हापासून 14 विद्या आणि 64 कलेच्या असणाऱ्या या आराध्य दैवताला प्रथम पूजेचा पहिला मान मिळालाय। अशा तऱ्हेने प्रथम अध्याय समाप्त झाला आहे। तर पाटील, आता अध्याय वगैरे सर्व काही पूजा आटपून झालेली आहे।